15 ऑगस्ट. एकीकडे आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत आणि दुसरीकडं इंडिया आणि श्रीलंका यांच्यात खूप महत्त्वाची टेस्ट सिरीज चालू होणार आहे. आता काही लोकांना वाटू शकतं की श्रीलंकाचं आहे, इंडिया तर आरामात जिंकेल. पण मित्रांनो, ही टेस्ट सिरीज का महत्त्वाची इंडियासाठी? कारण की यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची जी शर्यत आहे आपली, की जी कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये आपल्याला कायम टिकून राहायचं असेल, तर त्यासाठी ही सीरीज जिंकणं खूप महत्त्वाची आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की टीम इंडियाला ही सीरीज आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टिकून राहण्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज यूज करायला पाहिजेत. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉईंट्स. आता ही जी टेस्ट मॅचेस आहे, हे श्रीलंकेमध्ये होणार आहेत आणि तिथले जे ग्राउंड्स जे आहेत, ते आपल्याला माहिती आहे, की ते फक्त स्पिनर्सला मदत करतात आणि स्पिनर्सला मदत करतात. त्यामुळं त्यांच्या फिरकीच्या समोर आपण एकसुद्धा मॅच हरलो किंवा एकसुद्धा मॅच ड्रॉ केलो, तरी चॅम्पियनशिपच्या जी कॉम्पिटिशन आहे, त्यांच्या पॉईंट्समध्ये खूप मोठा आपल्याला अडथळा येऊ शकतो. त्यामुळे मालिका आपल्याला ही टेस्ट सिरीज आपल्याला 2-0 ने जिंकावीच लागेल. त्यासाठी खूप महत्त्वाचा आपल्याला स्ट्रॅटेजी यूज करावी लागणार आहे. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे श्रीलंकेचे पिचेस. गॅल आणि कोलंबोमध्ये पहिल्या दिवसापासून तिथं बॉल टर्न होतो आणि खरं तर आपल्या भारतीय जे पण बॅट्समन आहेत, त्यांची पहिल्या दिवसापासून स्पिनर्स तिथं त्यांना अटॅक करतील म्हणजे करतील. आणि आपल्या भारतीय बॅट्समनला आता विराट कोहली नाही आहे, चेतेश्वर पुजारा नाही आहे, अजिंक्य रहाणे नाही आहे, त्यातल्या त्यात रोहित शर्मा नाही आहे. असे दिग्गज नसताना जे आपली यंग गन आहे, ती त्यांच्यासमोर कशी खेळेल हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आपण आहे, की आपले जे यंग बॅट्समन आहेत, त्यांचा जो परफॉर्मन्स असणार आहे, तो खूप महत्त्वाचा असणार आहे. आपण भारताबाहेर कसं खेळतो, भारताबाहेरच्या कंडिशन्सला कसं रिस्पेक्ट करतो, हा ही ही त्यांची याच्यातच त्यांची खरी टेस्ट होणार आहे. त्यामुळे हा त्यांना खूप मोठा चांगला चान्स आहे, की स्वतःला प्रूव्ह करण्याचा. आता ज्या पद्धतीने आपण बघतो, की सरफराज खानला पण इन्क्लूड केलं गेलं आहे. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आहे टॉपला. त्यानंतर ध्रुव जुरेल आहे, के.एल. राहुल आहे, शुभमन गिल आहे. तर यांची खरी अग्निपरीक्षा ही आता चालू होणार आहे. त्यामुळे हे कसे खेळतायत यांच्यावर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे 15 ऑगस्टपासून जी ही सीरीज सुरू होते, ही सोपी सीरीज नाही आहे. तुम्हाला कोणता खेळाडू असं वाटतंय की जो चमकणार आहे किंवा जो चांगला खेळू शकतो या पर्टिक्युलर 2 टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये? आणि तुमची प्लेइंग 11 मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला असं क्रिकेटचं सोप्या भाषेत असं विश्लेषण आवडत असेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.